जय जवान जय किसान. मी अनिता गोविंद साळुंखे, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील मंगरूळ पारगाव या गावी आपण आपल्या इंडिया ग्रो प्रोडक्टचा ऊसाचा शेतासाठी रिझल्ट बघू शकता कशा प्रकारे आहे. नमस्कार शेतकरी बंधूंनो, जय जवान जय किसान. मी गोविंद कारभारी साळुंखे. आज आपण या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात मंगळूर या गावी आपलं इंडिया ग्रो प्रोडक्ट भुआस्त्र सुपर, ग्रो मॅजिक ॲडव्हान्स, एमआय वीर व एमआय स्प्रे प्लस या ऊसाच्या पिकासाठी दिलेलं आहे. आपण शेतकरी यांच्या तोंडून स्वतः ऐकूया की ऊसाचा पिकाचा रिझल्ट त्यांनी कशा प्रकारे आलाय. मंगल खराडे मॅडम व राजू खराडे यांनी स्वतःच्या ऊसाच्या पिकासाठी आपलं इंडिया ग्रो प्रोडक्ट भुआस्त्र सुपर, ग्रो मॅजिक ॲडव्हान्स, एमआय वीर व एमआय स्प्रे प्लस वापरलेले. आपण त्यांच्या स्वतःच्या तोंडून ऐकूया की रिझल्ट कशा प्रकारे आलाय. मंगल मॅडम सांगा. सुरुवातीला एक एकर ऊसासाठी आम्ही 8 किलो भुआस्त्र वापरलेला आहे. सुरुवातीला आम्हाला माहिती पण नव्हतं कसं वापरायचं, काय करायचं, पण आम्ही थोडीशी माहिती वगैरे मिळवून आम्ही हे भुआस्त्र वगैरे कसं वापरायचं त्याची माहिती घेतली आणि आमच्या पूर्ण शेतामध्ये 1 एकरसाठी 8 किलो भुआस्त्र आम्ही वापरलेला आहे. त्याच्यानंतर 1 महिन्याच्या नंतर आम्ही एमआय स्प्रे ग्रो मॅजिकची फवारणी केली आणि त्याच्यानंतर 1 महिन्याच्या अंतराने परत एमआय स्प्रे ग्रो मॅजिक आणि एमआय वीर याची फवारणी शेतामध्ये केलेली आहे. तर त्याचा रिझल्ट आम्हाला खूप चांगल्या प्रकारे आलेला आहे. याचे फुटवे वगैरे खूप छान आलेले आहेत. ऊसावरती कुठल्या प्रकारचं कीड वगैरे असं काही दिसत नाहीये. मवा वगैरे कुठे दिसत नाहीये. पानं वगैरे, पानाची साईज वगैरे बघा तुम्ही, पानं किती जाड वगैरे रुंद दिसत आहेत. आणि मेन महत्त्वाचं म्हणजे 2.25 महिन्याचा ऊस आहे हा. ऊस जास्त दिवसाचा पण नाहीये, पण याची हाईट बघा तुम्ही. त्याच्यानंतर याचे कांडे बघा, एका ऊसाला किती कांडे आलेले आहेत. 1 2 3 4 5 ते 6 कांडे आता ह्या ऊसामध्ये दिसत आहेत. म्हणजे फक्त 2.25 महिन्याचा ऊस आहे, पण याचा रिझल्ट खूप चांगल्या प्रकारे आम्हाला ह्या ऊसामध्ये दिसून येत आहे. खरंच हे प्रोडक्ट्स वापरण्यासाठी खरंच शेतकरी बांधवांनी हे करावं, वापरावं. त्याच्यानंतर याचं बाकीची माहिती राजू खराडे सांगतील, त्यांना कसं वाटतंय. राजेंद्र सर, तुम्हाला लोकरी माव्याचं प्रमाण या भागामध्ये जास्त आहे. तसं इंडिया ग्रो प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्ही एमआय स्प्रे, ग्रो मॅजिक ॲडव्हान्स व एमआय वीर व एमआय प्राऊड हे वापरल्यानंतर लोकरी माव्याला तुम्हाला कशा प्रकारे रिझल्ट आला व तुम्ही चांगल्या प्रकारे रिझल्ट आला. त्या लोकरी मावा पाईपलाईन होऊन तर ऊसाची व्यवस्थित वाढबीड झाली. पुन्हा ना म्हणजे काळोखी बिळोखी व्यवस्थित आलेली आहे. पुन्हा कायमच नायनाट झालेले लोकरी मावा. मंगल मॅडम, आपण शेतकरी बंधूंना काय संदेश देऊ इच्छा या प्रोडक्ट बद्दल. खरंच हे इंडिया ग्रोचे जे प्रोडक्ट्स आहेत खरंच खूप छान आहे. त्याचा रिझल्ट सुद्धा आपण बघतोय. ऊस किती प्रकारे कसा आलेला आहे, किती त्याची हाईट, त्याचं काळोखी बघा, त्याचे पानं वगैरे बघा, त्याचे कांडे बघा. आता 2.25 महिन्याचाच ऊस आहे, जास्त दिवसाचा ऊस सुद्धा झालेला नाही, तरी सुद्धा त्याच्यामध्ये 4 ते 5 कांडे आलेले ऊसाला आहे. याच्यामध्ये फुटवे बघा, फुटवे किती आहेत. फुटवेचं प्रमाण सुद्धा चांगल्या प्रकारे मोजून दाखवा, फुटे मोजून दाखवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 फुटवे एका ठिकाणी. 8 ते 9 फुटवे, त्याच्यापेक्षा जास्त फुटवे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आणि खरंच याचा रिझल्ट खूप छान आहे. शेतकरी बांधवांना मी खरंच मनापासून सांगते की तुम्ही जास्तीत जास्त करून ह्या इंडिया ग्रोचे प्रोडक्ट जर वापरले तर काय होणार आहे, आपल्या शेतीचा पण पोत राखला जाणार आहे आणि आपल्याला रिझल्ट पण चांगला मिळणार आहे. कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न, हे म्हणतात ते खरं आहे. हेच मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छिते. बघा शेतकरी बंधूंनो, शेतकरी स्वतःच्या तोंडून स्वतः रिझल्ट घेत आहे आणि स्वतः रिझल्ट स्वतःच्या शेतातून बघताय की इंडिया ग्रो प्रोडक्ट वापरल्यामुळे ऊसाचा कशा प्रकारे ग्रोथ झालेला आहे. ऊसाची उंची बघा, 2.25 महिन्याचं पीक आहे आणि स्वतः शेतकरी सांगतात की जो लोकरी मावा पडतो या भागामध्ये, या लोकरी माव्याचं प्रमाण बिलकुल नाही आहे. इंडिया ग्रो प्रोडक्ट वापरून एमआय वीर, एमआय प्राऊड, एमआय स्प्रे व ग्रो मॅजिक ॲडव्हान्स याची फवारणी केल्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट भेटलेला आहे. तरी पण आपण सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की कमी खर्च जास्त उत्पादन घेण्यासाठी व विषमुक्त शेती व विषमुक्त अन्न या प्रत्येक भारतीय नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करावे व सर्वांनी इंडिया ग्रो प्रोडक्ट वापरावे. जय जवान जय किसान, जय माय लाईफस्टाईल, जय इंडिया ग्रो. धन्यवाद. जय माय लाईफस्टाईल.